हा. जय हरी सर्वांना रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. सर घ्या जरा, आज थोडस नमन करा. माझं जरा घशाचा अजून आहेच प्रॉब्लेम. बर बर. ग्रंथ आहे का ग्रंथ आहे का उपलब्ध तुमच्याकडे? नाही ना, नाही ना, ग्रंथ नाही. नाही ठीक आहे, मग मी करतो मग मी करतो. ओके ठीक. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यस्य देवे परा भक्ति, यथा देवे तथा गुरु, तस्य यते कथितार्था प्रकाशन्तो महात्मना. ब्रह्मेवाहम् ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहो केवलो अहं सनातनः. यदक्षरमनाख्येयं मानन्दम् अजम् अव्ययम्, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रहि. गुरुरत्यख्यया लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी, जयत्याज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरन्तरम्. सार्धं केन च कशार्धं शिवयोः समरूपिणोः, ज्ञातुं न शक्यते लग्नमिति द्वैतछलान्मुहुः. अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तो मितस्तराम्, तौ वन्दे जगतमाद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये. मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये, क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शम्भवे. परं ब्रह्म परं धाम सच्चिदानन्दविग्रहम्, ज्ञानेश्वर इति ख्यातं प्रणमामि गुरुं परम्. जयन्ति शिष्यबुद्धिस्ता ज्ञानध्वान्तदिवाकरः, रङ्गनाथ महाराजा ब्रह्माभ्यासपरायणः. पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. श्री गुरु धूत महाराज की जय. श्री गुरु रंगनाथ महाराज की जय. सब साधु संतन की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हरी सर्वांना. आपण क्रमांक 4 ला आलो आहोत. बरोबर आहे ना? पहिल्या 2 दृष्टांताच्या ओव्या झालेल्या आहेत. आपण ओवी क्रमांक 4 पासून सुरू करतोय. महाराज तिसरी ओवी पासून आहे. नाही, तिसऱ्या ओवीचं दृष्टांताचं चिंतन झालं होतं. नाही, तिसऱ्या. बर ठीक आहे, घेतो वाचून. ठीक. महाराज तुम्ही कुठून बोलतात? तुम्ही श्रीपाद बाबा आणखी जे म्हणतात, कुठून बोलतात बाबा तुम्ही? हा, तर ते नंतर चिंतन करू. आधी आहे पाठ करू आपण. हा, ओवी तिसरी. ठीक आहे.
उजाळ द्रुती मार्दव या तिही तिही उनिव हे देखिजे सावेव कापुरी की. अर्थ शुभ्रता, सुगंध आणि मृदुता या तीन पदांनी काळेपणा, दुर्गंध आणि काठिण्य या प्रतियोगींचा अभाव एका सावयव कापराचे ठिकाणी दर्शविलेला आहे. विवरण प्रथम अखंडार्थी उदाहरणे दिली होती. आता हा अतद्व्यावृत्तीकरिता दृष्टांत दिला आहे. शब्द बरोबर आहे का पहा. आता हा अतद्व्यावृत्तीकरिता दृष्टांत दिला आहे. भीमसेनी कापूर उजाळ म्हणजे पांढरा शुभ्र असतो, द्रुती म्हणजे सुगंधित असतो आणि मार्दव म्हणजे मृदू असतो. पण कापूर उजाळ आहे म्हणजे मलिन नाही, त्याचे ठिकाणी सुगंध आहे म्हणजे दुर्गंध नाही, त्याचे ठिकाणी मृदूपणा आहे म्हणजे कठीण नाही, हे सांगण्याकरिता तीन पदे आहेत. असे असून देखील सावेव म्हणजे मूर्तिमंत हे तीन गुण कापराचे ठिकाणी दृष्टीस पडतात. ठीक, पुढचाही दृष्टांत वाचून घेऊ. अंगे कीर उजाळ की उजाळ तोची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जी. अर्थ कारण कापूर स्वरूपाने शुभ्र आहे आणि जो शुभ्र आहे तोच मृदू आहे आणि जो शुभ्र मृदू आहे तोच सुगंध स्वरूप आहे. विवरण कापूर अंगाने उजाळ म्हणजे स्वच्छ आहे आणि जो उजाळ आहे तोच मवाळ आहे. त्याही पुढे बोलावयाचे म्हणजे दोन्ही मिळून एक परिमळ हेच त्या कापराचे स्वरूप आहे. असो महाराज, हे दोन दृष्टांत वाचून आपण थांबूया, कारण सिद्धांताला अनुसरूनच चिंतन आज सुद्धा होईल असं वाटतंय. बोलावं आपण. ठीक आहे. पुढं ठीक आहे, बोलायला लागलो. कॅमेरा व्हायला नाही माझा. हा, काय झालं? एक मिनिटात चालू कर. एक मिनिट. ठीक आहे, सुरू करतो. उजाळ द्रती मार्दव या तिही तिही उनिव हे देखिजे सावेव कापुरी एके. उजाळ द्रती मार्दव
या तिही तिही मुनिव हे देखिजे सावेव कापुरी एकी अंगे कीर उजाळ की उजाळता तोची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जी अंगे कीर उजाळ की उजाळ तोची मवाळ की दोन्ही ना परिमळ मात्र जी या ठिकाणी आपल्याला कापराचा दृष्टांत देऊन सच्चित आनंद हे 3 पद ब्रह्मस्वरूपाच्या नाम किंवा लक्षण ब्रह्मस्वरूपाची ओळख होण्यासाठी 3 पदाचा वेदानं जो टाहू फोडलेला आहे किंवा 3 पदांनी ब्रह्मस्वरूपाकडे जो निर्देश केलेला आहे तर ते 3 लक्षण 3 स्वरूप 3 प्रकारची सर्व जिज्ञासू मुमुक्षुला किंवा शिष्याला ओळख होण्यासाठी 3 पदाची योजना कृतीमातेनं केलेली आहे. निर्देश करण्यासाठी दाखवून देण्यासाठी. तर आतापर्यंत चौथ्या प्रकरणापर्यंत ज्ञान अज्ञान अभेद भेद कथन म्हणजे ज्ञानाच्या अज्ञानाचा कलंक नसलेली आणि ज्ञानानं उजाळा होत नसलेली अशी जी परम वस्तू आहे जी अपरोक्षत्वानं आत्मत्वानं शिष्याच्या लक्षात येण्यासारखी संवादित केलेली ज्ञानोबारायानं शिव आणि शक्ती यांचं रूपक करून ते दोन्ही कसे अभेद आहेत हे सांगून त्यांना अभेदात कसा नमस्कार केलेला आहे की कशी अधिक आहे ती खरी स्थिती उत्पत्ती ठिकाणी दाखवून दिलेली आहे. पहिल्या प्रकरणामध्ये आणि अभेदानच नमस्कार केलेल्या विश्व उपासना शिवशक्ती समावेशित नमन म्हणजे प्रकृती पुरुष हे 2 कसे दिसतात 1 कसे आहेत आणि त्यांच्यापासून जगत उत्पत्तीचा प्रकार कसा प्रतीतीला येतो आणि ते जगत तिसरं कसं नाही दोघाहून आणि ते एकाहून 2 कसे नाहीत वेगळी आणि 2 कसे दिसतात जगत तिसरं कसं दिसते तिसरं कसं नाही आणि हे दिसतात 3 पण आहेत कसे 1 असं आपल्याला त्या तिन्हीचं एकत्व तिन्हीमध्ये एकत्व शिव शक्ती आणि जगत त्या तिन्हीचं एकत्व पहिल्या प्रकरणामध्ये लक्षात आणून दिलेलं आहे. 3 बी दाखवले 2 दाखवले आणि 1 बी असलेले लक्षात आणून दिले आणि अभेदानं त्यांना नमस्कार केलेला आहे. शिवशक्ती समावेशी नमन केली मी आईचे रंभागर्भ आकाशे घाला जायचा असा शेवटची उभी आहे त्याची. आणि तदनंतर गुरु शिष्य हे 2 गुरु 1 शिष्य दुसरा आणि शिष्याला ब्रह्मविद्या तिसऱ्या प्रकारची गुरुनं सांगितली. ब्रह्मविद्या शिष्य आणि गुरु ही 3 समोर आली दुसऱ्या प्रकरणामध्ये. तर ते तिन्ही बी 3 कसे नाहीत गुरु शिष्य 2 कसे नाहीत ब्रह्मविद्या तिसरी कशी नाही आणि तिसरी ब्रह्मविद्या नाही गुरुला सोडून ब्रह्मविद्या नाही गुरु ब्रह्मविद्येला सोडून नाहीत आणि शिष्य गुरुला सोडून नाही असा त्या तिघाचा अभेद तिघाचं एकत्व या दुसऱ्या प्रकरणामध्ये सद्गुरु स्तवन या नावानं असलेल्या प्रकरणामध्ये
ज्ञानोबारायाने लक्षात आणून दिलं. आणि नंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये गुरु, आता ब्रह्मविद्या जर वेगळी नाही तर गुरुची वाणी आणि गुरु आणि ऐकणारा शिष्याचा कान, किंवा शिष्याची वाणी, गुरु शंकेच्या रूपानं शिष्याची वाणी, शंका ऐकण्याच्या रूपानं गुरुचा कान, आणि शंका ही शिष्याकून त्रिपुटी, शंका वाणी आणि गुरुचा ऐकणारा कान, किंवा गुरुची ब्रह्मविद्या सांगणारी वाणी, शिष्याचा कान आणि गुरु करून आलेली ब्रह्मविद्या. हे इकडून पाहिलं तर तीन आणि तिकडून पाहिलं तर तीन. याचा परिहार करा. हे कशी वेगळी नाही? वाचा ऋण म्हणजे वाचा कशी वेगळी नाही? वाचा देखील कशी तिथं कुंठित होती? म्हणजे शंकेकडून शिष्याची वाणी आणि निरूपण करण्याकडून गुरुची वाणी. गुरुची वाणी तर शिष्याचा कान, शिष्याची वाणी तर गुरुचा कान. शिष्याची शंका वाणी आणि शिष्य, आणि गुरुकडून गुरु ब्रह्मविद्या आणि गुरुची वाणी. ह्या ब्रह्मविद्याच्या रूपानं गुरुची वाणी, गुरु आणि गुरुची वाणी आणि ब्रह्मविद्या हे तिकडून आले. आणि शिष्याची शंका, शिष्यत्व आणि वाणी शिष्याची, आणि समाधान झालं. हे एक कसं झालं? आणि गुरु आणि शिष्य दोन कसे राहिले नाही, आणि वाचा कशी मधली तिसरी राहिली नाही? अशा प्रकारचं चिंतन म्हणजे ह्या तिन्हीच चिंतन समोर आलेलं आहे. आणि चौथ्या प्रकरणामध्ये सुद्धा अज्ञानानं ती वस्तू झाकली होती, ज्ञानानं ती वस्तू उघडी केली. मग ज्ञान एक, अज्ञान एक आणि ती वस्तू एक, अशी तीन समोर आलती. ते तिन्ही कसे नाहीत? अज्ञान आहे. म्हणून ज्ञानाची सुद्धा अज्ञानासोबतच निवृत्ती. अज्ञानच भ्रम ठरला म्हणून ज्ञान बी भ्रम ठरलं त्याला घालिणार. आणि दोन्ही भ्रमाची हे झाल्यामुळे ती झाकलं होतं किंवा ते दुरावलं होतं, अप्राप्त होतं, याचा बी भ्रम गेला. आणि एकमेव तेच खाली उरलं, ज्ञान अज्ञान अभेद कथन. अशा प्रकारची तीन तिथं गेली. म्हणून असे सुरुवातीपासून जर पाहिलं तर तीनच समोर आलेली आहेत. आणि त्या तिन्हीची बी निवृत्ती, तिन्ही तीन नाही तर एकच आहे असं माऊली आपल्याला हा अनुवादात्मक ग्रंथ पुढे पुढे नेतात. हे बाकीचा भेद राहिला नाही. वृत्तीच्या दृष्टीनं भेद नाही, ध्यानात घ्या. बंधमोक्षाच्या शिष्यगुरूच्या दृष्टीनं भेद नाही, ध्यानात घ्या. तिच्या दृष्टीनं भेद नाही. आणि ज्ञान अज्ञान त्या वाणीच्या महावाक्याद्वारे आलेलं जे महावाक्य आहे वाणीद्वारे आलेलं, आणि त्यानं अज्ञान होतं ते गेलं, ज्ञान झालं, आणि ती वस्तू एक. हा देखील चौथ्या प्रकरणात भेद भेटला. आणि आता सोलीव जी वस्तू राहिली तर त्या सोलीव वस्तू बद्दल आता गुरु वाचा राहिली नाही, शंका राहिली नाही, समाधानाची वेळ राहिली नाही. ते वेगळं काहीच राहिलं नाही. उत्पत्तीच्या बद्दलचा भेद राहिला नाही. कोणापासून उत्पन्न झालं, काय झालं, कसं झालं, म्हणजे स्वरूप. बाबा आवाज थोडा फाटतोय जरा आपला, थोडं आवाज थोडासा फाटतोय आपला, क्लिअर येईना. जरा व्यवस्था करता आली तर पहा जरा. व्हिडिओ बंद केला तर म्हणजे परत चांगलं राहील. तर आता बद्दल निखळ
त्या रूपात असलं खरं ते आवाज- हे कॅमेरा बंद करून टाका माझा. नेटवर्क प्रॉब्लेम होती तिथे. कॅमेरा बंदच राहू द्या. नेट तर भरपूर आहे. आता ठीक आहे महाराज, आता आवाज येतो. ठीक आहे. हा, तर एकमेव अद्वितीय सोलीव जी वस्तू आहे, तर त्या सोलीव वस्तू एक आहे त्यात वाद नाही. पण श्रुती मातेनं, वेदानं, उपनिषदानं त्या एका वस्तूबद्दल 3 शब्दाचा उच्चार केलेला आहे, 3 शब्दाचा प्रयोग केलेला आहे. सत, चित, आनंद. वस्तू एक आणि शब्द 3, नाम 3. त्याचे एका वस्तूची अभिधान 3 अशी का दिली? तर त्या 3 नामाचा एक अर्थ सांगायसाठी ही प्रवृत्ती झालेली आहे 5व्या प्रकरणाची, की सत्ता, प्रकाश, सुख या तिन्ही वेदानं सांगितलेले 3 पद, वेदानं सांगितलेले 3 अभिधान, वेदानं सांगितलेले 3 निर्देश. तरी 3 जरी निर्देश असली, 3 बाजूनं जरी बोलणं असलं, 3 प्रकारचं जरी बोलणं दिसत असलं, तर ती वस्तू 3 प्रकारची नाही. ती वस्तू एकमेव अद्वितीय अखंड एक रस आहे हे दाखवून देण्यासाठी ह्या 5व्या प्रकरणाची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून 5व्या प्रकरणात सुरुवातीला सत्ता, प्रकाश, सुख, सत्ता म्हणजे सत, प्रकाश म्हणजे चित आणि सुख म्हणजे आनंद, ह्या 3 पदाची योजना करून ज्ञानोबा आरंभ करतात 5व्या प्रकरणाला. पण या ती वनेले या तिन्हीनं ज्या बाकीच्या तिन्हीला उन केले, त्या 3 पानाचा जो लेख आहे, संख्या आहे, लेखन आहे, 3 पानाचा जो लेख, शब्दाचा अर्थ, त्या 3 पानाचा जो उच्चार आहे, 3 पदाचं दर्शन आहे, 3 पद दाखवून दिलेली. तर त्या 3 दाखवून दिलेल्या 3 पदाला म्हणजे त्याच्या विरुद्ध असलेल्या असत जड दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी, उणेपणा करण्यासाठी, मायनस करण्यासाठी ज्ञानोबा म्हणतात ह्या 3 पदाची योजना आहे. आणि ते जर लेख गेले तर मग सचितानंदाला सचितानंद नाही. सचितानंद असं जड दुःख जी प्रचिती ती भ्रांतीमध्ये, त्या भ्रांतीतली ती प्रचितीचा बाध करण्यासाठी, तिची व्यावृत्ती करण्यासाठी श्रुती मातेनं ह्या 3 पदाची योजना केलेली. आणि जर ते 3 पदानं हे 3 पद नेली म्हणजे सचितानंदानं असं जड दुःख रूपाची जर व्यावृत्ती केली, भ्रांती घालवली, तर सचितानंदाला सचितानंद नसते. हे सांगायसाठी विकपणेची विखा नाही असाच राखताना त्याला. कारण की विक हे दुसऱ्याला मारक असते, स्वतःला तारक मारक दोन्ही नसते. 20 असते. अमृत दुसऱ्याला तारक असते, ते स्वतःला तारक किंवा मारक नसते. म्हणजे वस्तूचा प्रयोग स्वतःवर होत नसतो. प्रत्येक जी वस्तू आहे तिचा प्रयोग त्याची कुऱ्हाडीसाठी कुऱ्हाड नाही, तलवारीसाठी तलवार नाही. ध्यानात घ्या. कारण तलवारीनं तलवारीला हाणता येत नाही, वार करता येत नाही. कुऱ्हाडीनं कुऱ्हाडीला तोडता येत नाही. ही ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. विस्तवानं विस्तवाला जाळता येत नाही. जसं माहिती आहे आपल्याला, त्याप्रमाणे ते वस्तूला वस्तू नसती तशी. तिचे जे चांगले किंवा वाईट, मारक किंवा तारक परिणाम आहेत ते दुसऱ्यावर असतात, तिच्यावर नसतात. म्हणून सत, चिद, आनंद हे असं जड दुःखाला मारक आहेत, असं जड दुःखाचे बाधक आहेत. त्याला बाधा आणणारे, त्याला बाधित करणारे, त्याला घालणारे, त्याचा निराश करणारे, त्याच्या विरोधात आहेत. ते स्वतःच्या विरोधात बी नाहीत आणि स्वतःच्या पूरक बी नाही, स्वतःला नसतेच. म्हणून सत हा शब्द फक्त असदाची व्यावृत्ती करतो, असदाला घालितो. आहे म्हणणं नाही म्हणण्याला संपित आहे. काही जे नाही म्हणणं होतं, जी नास्तिकता होती ती घालण्यासाठी सत्ता आहे. ह्या ज्या असंभव होता ते घालण्यासाठी संभव आहे. सत आहे. सत्पदाची योजना त्यासाठी, चित पदाची योजना जडता, अज्ञान किंवा अविद्याकारी जे जड पदार्थ आहेत, न कळणं आहे, ते घालण्यासाठी चित पदाची योजना आहे.
चित्पदाची योजना चित्पदासाठी राहील आणि आनंद पदाची योजना हे दुःख, आक्रोश, शोक हे घालण्यासाठी, शोक हे दुःख हे घालण्यासाठी आहे. दुःख नाही म्हणून शोक करायचं काम नाही. शोक नाही, दुःख नाही, हे दोन घालण्यासाठी आनंद पदाची योजना आहे. सर्व शोकनाश होत असतो त्याने, शोकनाश होत असतो. शोक करायचं काम नाही, कारण की आपण मरत नाही तर आपलं काही मरत नाही. ध्यानात घ्या, आपण मरणं हे दुःख असतंय आणि आपल्या जवळच काही जण शोक असतो. म्हणून अहम बद्दल दुःख आहे, मम बद्दल शोक आहे. ही दोन गोष्टी अत्यंत आहेत आणि शोक आणि दुःख दोन्ही बी नाहीत आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी. शोक करायसारखं काही नाही आणि दुःख नाही. दुःखद घटना हो आपल्या ठिकाणी कोणतीच घटना नाही, म्हणून दुःखद घटना नाही. ती आनंदाची, आनंद पदाची, आनंद पदानं दाखवून दिलेली की काही आपलं मरत नाही, आपण मरत नाही. आनंदाचे कधीच दुःख नाही. असा नित्यानंद, परमानंद आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी ही जी योजना केली आनंद पदाची, तर त्यासाठी केलेली आहे. आनंद आनंदासाठी दाखली नाही, दुःख नाही दाखविण्यासाठी आहे. म्हणून महाराज म्हणतात या तिही उणे लेख देशे विखपणेची विख विखा नाही. आणि त्यासाठी दृष्टांत द्यायला आपण पाहिलेला आहे की कांती काठींनी कानक तिन्ही मिळून कनक एक द्राव गोडी पियुखची देवी, अशी ज्ञानोबळाचे जे दृष्टांत आहेत. तर सुवर्णाचा दृष्टांत द्याला हे लोकातल्यासाठी, अमृताचा दृष्टांत द्याला परलोकातल्यासाठी, परलोकाचे टोकणारासाठी, किंवा दुधाचा दृष्टांत येतो. दुधाचा सुद्धा होऊ शकतो अमृत मानल्यावर. म्हणून सांगायचे तात्पर्य अशी ज्ञानोबळाची दृष्टांतानं पटवून देण्याची शैली अशी असाधारण आहे. म्हणून आज आपल्याला ज्ञानोबा इथं कापराचा दृष्टांत देतात. हीच स्थिती लक्षात आणून द्यायची असती. सच्चित आनंद हे लक्षात आणून देण्यासाठी एक रूप कसं आहे, तीन नावं पण एकच वस्तू कशी आहे हे दाखवून देण्यासाठी. तर कांती ते झाला, उजा द्रती मार्दव या तिही उणीव ही दिग्गे सावेव कापुरी एके. महाराज म्हणतात शुभ्रता, सुगंध व मृदुता या तीन पदांनी काळेपणा, दुर्गंध आणि काठिण्य या प्रतियोगीचा अभाव एका सावयव कापराचे ठिकाणी दर्शविलेला आहे. पहा, माऊली सांगतात शुभ्रता, उजाळ म्हणजे त्याची दीप्ती, त्याचं तेज, त्याची चकाकी त्या कापराची, त्याची शुभ्रता. धृती म्हणजे त्याचा सुगंध आणि मार्दव म्हणजे त्याचा मऊपणा. या तिहीनं त्याच्या विरुद्ध असलेल्या तिहीचा निराश केला, उन केलं त्याला. त्याच्या विरुद्ध कोणते, तर काळवटपणा म्हणजे मलिनपणा, दुर्गंध आणि काठिण्य, कणखरपणा, घनपणा. हे जे तीन आहेत त्या तिहीला उणीव केली त्यानं. गुदाल दृष्टी मार्दवनं, मलिनता, दुर्गंध आणि काठिण्य याला ह्या तिन्हीचा निराश करण्यामध्ये, या प्रतियोगीचा अभाव, त्याच्या विरुद्ध असलेल्या अशा वस्तूचा, त्याच्या विरुद्ध असलेल्या स्वभावाचा तिथं त्यानं निराश केला. म्हणजे ते तसं नाही. उजाळ आहे या शब्दाचा अर्थ इतकाच घ्यायचा की तिथं मालिन्य नाही. धृती आहे या शब्दाचा अर्थ इतकाच घ्यायचा की तिथं दुर्गंध नाही. दुर्गंधाचा अत्यंत अभाव आहे. कारण ती वस्तू तर आहेच ना, त्या वस्तूचा अनुभव येत नाही, त्या वस्तूचा हे पण अनुभवाबद्दल बोलायचं कशाला. ध्यानात अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, सर्वांना ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे. अनुभवाबद्दल बोलणं नसते. तो अनुभव असून देखील त्याच्या विरुद्ध काही संभावना होऊ लागली तर मग त्याच्या विरुद्धातली संभावना घालण्यासाठी, त्याचा असंभव दाखवण्यासाठी असलेल्या अनुभवाचा विचार करावा लागतो, अनुभव बोलावा लागतो. अनुभव बोलायचं काम नसतंय, अजिबात नसतंय. ध्यानात घ्या. आता इथं अमृत अनुभवाच्या 5व्या प्रकरणाचा पाठ चाललेला आहे असं ऐकताना सांगायची गरज नसती. अनुभवच आहे ना.
मग अनुभवाबद्दल बोलणं नसतंय, कारण बोलण्यानं तरी काय येत असतो, अनुभवच येत असतो. आणि आधीचा अनुभव येतो, मग बोलण्यानं अनुभव दुसरा कशाला घ्यायचा? ध्यानात घ्या, ध्यानात घ्या दोन गोष्टी. अहो चाललेलंच आहे ना अनुभव, अनुभव चालू आहे. आणि चालू अनुभवामध्ये अनुभव येण्यासाठी जर कोणी बोलत असलं, ध्यानात घ्या, तो उपयोग नसतो. तसा पाऊस चालू आहे आणि म्हणजे आपल्या विहिरीवरली मोटर पंप लावून आपल्याला भिजवायचं, अरे भिजणं चालू आहे ना, भिजलेलंच आहे, ओलच आहे. आणि तुम्ही कशाला भिजलेला कशाला भिजायचं? काशियास हात भरून धुवावी, चालते अगोवी मार्गाशी, असं तुकोबर ऐकत असताना सांगतात. तसं जर आधीच आनंदाच्या अनुभवावर आरूढ आहे, तर मग त्यासाठी सच्चिदानंद पदाची योजनाच नाही. आरूढ आहे, तो अनुभव चालू आहे, अपरोक्षाचा आहे त्याला. अपरोक्ष आणि बोलणं तरी कशासाठी असते? अपरोक्ष होण्यासाठी असते. शब्दशक्ती अचिंत्यात आहे, ते अपरोक्ष करून देते. मग अपरोक्ष असलेल्यासाठी बोलणं नसते, फक्त ते अपरोक्ष असून देखील, ध्यानात घ्या शब्दाची योजना कुठे होती, ते अपरोक्ष असून देखील ते अपरोक्ष वाटाना आणि अपरोक्ष परोक्ष बी वाटाना, अपरोक्ष नाही वाटायला लागलं. आणि जे नाही, ध्यानात घ्या, त्याची संभावना वाटायली, नाही ते प्रत्यक्ष झालं, नाही ते प्रत्यक्ष झालं, नाही त्याची निष्ठा बसली. तर मग नाही त्याची निष्ठा घालण्यासाठी, ध्यानात घ्या, नाही त्याची प्रत्यक्षता, प्रत्यक्षतेचा भ्रम, प्रत्यक्षता नाही बरं का नुसती, असं जड दुःखरूपाच्या प्रत्यक्षतेचा भ्रम आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. असं जड दुःखरूप अशा असणाऱ्या अभावात्मक, ध्यानात घ्या, अशा नसणाऱ्या प्रपंचाचा असला आहे, असलं आहे असा भ्रम झालेला आहे. आणि ते भ्रम वाटाना, भ्रम प्रत्यक्षता वाटायली, ध्यानात घ्या, भ्रांती प्रत्यक्षता वाटायली. तर तो प्रत्यक्षतेचा भ्रम घालण्यासाठी सच्चिदानंद पदाचा उच्चार आहे. ध्यानात घ्या, जग आपल्याला प्रत्यक्ष सत्य वाटायले, समोर आहे सत्य, आणि ते सत्य नाही. मग सत्य नाही काय मग सत्यतेचा भ्रम आहे. आम्हाला तो अपरोक्ष प्रत्यक्ष वाटायला पडत नाही, अपरोक्ष तर नाही, पण परोक्ष बी नाही, सत्य बी नाही. ध्यानात घ्या, सत्य वाटायले, मग त्या सत्यत्वाचा भ्रम घालण्यासाठी सत शब्दाची योजना आहे. ते न जाणणार वाटायले, हे दगड, ही माती, हे सोनं, हे सप्तधातू, हे शेलरस, हे अनेक रंग, 7 रंग, हे अनेक स्पर्शे, हे अनेक रूप, हे अनेक रंग, हे अनेक स्पर्श, हे अनेक शब्द, हे जड वाटायले. शब्द वाटायला आणि जड वाटायला, स्पर्शरूप वारा वाटायला आणि तो जड वाटायला, त्याला कळत नाही असं वाटायले. ध्यानात घ्या, वाऱ्याचा आहेपणा, वाऱ्याचा न कळणेपणा आणि वाऱ्याचा दुःखरूपपणा म्हणजे नाशवानपणा, हे 3 दिसायलीत आणि 3 बी नाहीत. ध्यानात घ्या, वारा आहे, ध्यानात घ्या, एक वारा आपण दृष्टांताला घातला, वारा आहे, वारा न जाणणार आहे आणि वारा नष्ट होणार आहे प्रलय काळात. ध्यानात घ्या. दुसरा दृष्टांत घेऊ आपण, की मोबाईल आहे, मोबाईलला कळत नाही आणि मोबाईल नाशिवंत आहे. मोबाईल आहे नसून मोबाईलला कळत नाही आणि मोबाईल नाशवान आहे. हे 3 भ्रम आहेत. ध्यानात घ्या, 3 भ्रम आहेत. म्हणजे असत्य सत्य वाटायला हा भ्रम आहे. चैतन्याशिवाय दुसरं काही नसून जडाचं अस्तित्व वाटायला हा भ्रम आहे. आणि अविनाशी परमात्मा आनंद रूप असताना त्याच्यात नाशवान वस्तू वाटायली हा भ्रम आहे. दुःख वाटायली, नाशवान वस्तूची प्रतीती ही दुःख आहे. ध्यानात घ्या, अविद्याजन्य वाटायला आहे, म्हणजे जड वस्तू वाटायला ही अविद्या आहे, अज्ञान आहे.
आणि वस्तू आहे वाटायली, ध्यानात घ्या. नाही ती आणि आहे वाटायली नसून नाही त्याची कैशी झालेली खेळ्या, नव्हे त्याची कैशी झालेली खेळ्या, नाही त्याची दिसू लागलेली. आणि असा आपल्याला पक्का भ्रम झाल्यामुळे श्रुती मातेला सचित आनंद मानावा लागले. जसं एखाद्या कार्यक्रमामध्ये प्रोग्राममध्ये माणसं गर्दा गोदा अव्यवस्थित राहतात म्हणून शांत राहा, शांत व्हा, बोलू नका असं म्हणावं लागते. ती बोलायलीच म्हणून म्हणावं लागते की अशांत झाली म्हणून शांत व्हा, थांबा थांबा, शांत व्हा. हे उभा राहिली तर खाली बसा, हे चालले तर चलू नका, हे बोलायले तर बोलू नका. ध्यानात घ्या. आणि हे बी बोलणंच आहे. ध्यानात घ्या. यायचं बोलणं थांबविण्यासाठी, यायचं चलणं थांबविण्यासाठी आणि आमचं उभं राहणं थांबविण्यासाठी हे 3 शब्द आहेत. जाऊ नका, ध्यानात घ्या, उभे राहू नका आणि बोलू नका. आता एखाद्या लग्नात किंवा सप्ताहामध्ये किंवा एखादा काहीतरी रामायण महाभारत काहीतरी भागवत चाललेलं आहे आणि तिथं खूप असते, लाखो लोक जमलेले एका जागेवर आणि माईकवर एक जण जे बोलतो, सूचना देत असतो, तर त्याचं बोलणं त्याच्यासाठी नसतंय. आधी तर तो खाली बसलेला आहे, तो चाललेला नाही आणि तो बोलायला लागलेला नाही. पण त्याला जे बोलावं लागतंय, यायचं जाणं, यायचं उभा राहणं आणि यायचं बोलणं थांबविण्यासाठी. आणि यायचं जर थांबलं तर मग तो जर बोलू लागला तर तो मूर्ख ठरण. पण आता माईक चालू करून जर तो बोलू लागला बटन ऑन करून तर तो मूर्ख ठरण. म्हणून वेद नंतर नाही बोलला, वेद जाणू गेला आणि पुढे मौन नावला, ही त्याचा शहाणपणा आहे. ध्यानात घ्या. माईकवाला सर्व लोक बसल्यावर बी जर बोलत असला तर मग तो मूर्ख ठरला माईकवाला. तो जो समाचार बोलायला लागल्यानंतर तर तो मूर्खपणा आहे. म्हणून वेद मूर्ख का ठरला नाही? मग वेदाला शहाणं का म्हणले? ज्ञानोबा राय साधू संत शहाणं का म्हणले वेदाला? वेदाला की मौन झाल्यानंतर वेद जाणू गेला, जाण्यासाठी बोलू बी गेला आणि पुढे मौन नावाला. म्हणून श्रुती म्हणती नेनो नेती नेती गोविंदोरी, पुढं गपचीप बसल्या, नाही ती बसून गपचीप बसल्या. म्हणून असो याप्रमाणे आपल्याला वेदू काय काय नाही बोली, पण येथे नावाची नाही घेतली. तो माईकवाला काय काय बोलू शकत नाही, किती ज्ञान आहे त्याच्यापाशी. सर्व लोक व्यवस्थित असल्यावर तो माईक बटन बंद करतो, शांत होतो. तो त्याचं शहाणपण आहे. त्याप्रमाणे सचितानंद हे 3 पद, त्याच्या भिन्न, त्याच्या विरुद्ध, त्याची प्रतियोगी. म्हणून समोर जे असत दुःख रूपाची प्रतीती, त्याची सत्यता वाटायला लागली. म्हणून ती घालण्यासाठी सचितानंद या 3 पदाची योजना श्रुती मातेनं जगत कल्याणासाठी करुणावाणीने केलेली आहे. म्हणून महाराज सांगायला लागले की जसं उजाळ द्रती मार्दव, शुभ्रता, चकाकी, सुगंध आणि मऊपणा या तिही, त्याच्या विरुद्ध असणाऱ्या तिहीची उणीव, मालिन्य, दुर्गंध आणि कणखरपणा या तिन्हीची उणीव केली या उजाळ द्रती मार्दवानं. आणि हे देखील जे सावीव कापुरी की असा प्रकार या का टळटळ दिसणाऱ्या या कापरामध्ये, सर्व कापराच्या सर्वांगीण कापरामध्ये हा आढळून येतो. ज्ञानोबा म्हणतात की कापराचे जे 3 लक्षण आहेत तर त्या बाकीच्या 3 लक्षणाची व्यावृत्ती करण्यासाठी कापराच्या ठिकाणी प्रत्यक्ष दिसते, सावयव दिसते, म्हणजे टळटळ दिसते. म्हणजे त्याच्या सर्व कणाकणातून त्याचा प्रत्यय येतो. त्या अवयव काय तर कण आहेत अवयव. वस्तूमध्ये कण हा अवयव आहे. लहानात लहान कुठली जरी वस्तू घेतली तर ती प्रत्येक कणाकणानं बांधलेली अनुरेण, तर त्याच्या प्रत्येक कणामध्ये हे धर्म आहेत, हे गुण आहेत, हे स्वरूप आहेत त्याचे. तो उजाळ आहे, तो सुगंधित आहे आणि तो मऊ आहे. हे प्रत्येक कणाकणामध्ये आपल्याला कापराच्या आढळून येत असतं. असं ज्ञानोबरायाचं इथं बोलणं आहे. त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूच्या सर्व स्वरूपामध्ये जर पाहिलं तर ब्रह्मवस्तू सच्चित आनंद हे जे 3 पद आहेत तर हे जगाचे जे सर्व अवयव आहेत किंवा जगाची जी सर्व प्रतीती आहेत ती घालण्यासाठी त्याचा उच्चार केलेला आहे.
म्हणून याप्रमाणे तेही देखील जे कापुरे सावयिकी म्हणजे प्रथम आतापर्यंतच्या मागच्या ओवीचं निरूपण या विवरणामध्ये गुरुजी सांगतात की प्रथम अखंड अर्थी उदाहरणे दिली होती आतापर्यंत. आता हा आतत व्यावृत्तीचा दृष्टांत दिला आहे. म्हणजे समोर असलेला प्रत्यक्ष भ्रांती जी समोर आलेली आहे त्या भ्रांतीची व्यावृत्ती करण्यासाठी हा आतत व्यावृत्ती म्हणजे आतापर्यंत समोर जी व्यावृत्ती आली विरुद्ध प्रतीती आली परोक्षता अपरोक्षता वाटायली. हे पहा जग अपरोक्ष लक्षात येते. अपरोक्ष भ्रम आहे. मग अपरोक्ष जगताची भ्रांती घालण्यासाठी ब्रह्मवस्तूचं अपरोक्षच व्हावं लागल. त्याच्या अधिष्ठानाचं अपरोक्षच व्हावं लागल. कारण रज्जू सर्प अपरोक्ष पुढे कोणी सांगितलेला नाही, लिहिलेला नाही, नाव नाही तिथे लिहिलेलं की तिथं सर्प आहे पुढे जाऊ नका असं लिहिलेलं नाही. कोणी बोलायला लागलेले घ्या इकडे रूम मध्ये किंवा अंगणामध्ये सर्प आहे तिकडे जाऊ नका हे परोक्ष झालं असतं. धड डोळ्यानं नेत्रेंद्रियानं वृत्ती जाऊन तिथं सर्पाचं अपरोक्ष प्रत्यक्ष झाले. पण ते अपरोक्ष जरी सर्प असला तर अपरोक्ष भ्रम आहे, सर्प नाही. तसं जग प्रत्यक्ष दिसायला धडधड डोळ्यानं पुढे दिसायला म्हणजे महाराज धडधड डोळ्यानं दिसायला लागलं म्हणते जग. ध्यानात घ्या. तर कसं दिसलं जग, पण जग दिसायला जरी लागलं तर भ्रम दिसायला जग नाही दिसायला, जगाची भ्रांती दिसायला लागलेली आहे. अशा प्रकारचं आपल्याला इथं लक्षात घेता येते. म्हणून सांगायचं तात्पर्य की जगत हा अपरोक्ष भ्रम आहे. म्हणून त्याला परोक्ष ब्रह्मज्ञानानं ते निवृत्त होणार नाही. म्हणून परोक्ष ब्रह्मज्ञान कसं लक्षात आणून देऊ आपण की समोर दोरीवर सर्प दिसलाय का माणसाला, धडधड दिसला आणि त्यानेच तर सर्प नाही, इथं सर्प नाही पुढे सर्प असं म्हणलं ते परोक्ष झालं. सांगितलं अहो त्याला तिथं सर्प नाही दिसला पाहिजे, त्याला तिथं दोरी लक्षात आली पाहिजे, हे अपरोक्ष होईल. सांगावांगीन नाही जमणार की तो काही म्हणतो सर्प नाही. अरे तुझं बोलणं जरी खरं असलं तर ते बोलण्यात परोक्षता आहे. कारण की त्याच्या डोळ्यानं त्याला सर्प दिसलाय आणि तुझ्या बोलण्यानं तो निवृत्त होणार नाही. तर त्याला त्याची तिथं नाही अशी प्रतीती आली पाहिजे आणि दोरी आहे असं अपरोक्ष झालं पाहिजे. आणि सर्प नाही हे बी अपरोक्ष लक्षात आलं पाहिजे. म्हणून अपरोक्ष ज्ञानाशिवाय अपरोक्ष जगताची भ्रांती, जगाच्या असण्याची, जगाच्या जडतेची आणि जगाच्या दुःखाची अपरोक्ष महाराज तिन्ही बी. जग आहे वाटायला हे अपरोक्ष, जगातल्या वस्तूला कळत नाही वाटायला हे अपरोक्ष आहे. आणि जगातल्या वस्तू नशिवंत दुःखरूप आहेत, संपतात नष्ट होतात अपरोक्ष. ते स्वप्नात सुद्धा आहे. स्वप्नात जर तुम्ही एखादी वस्तू हातात घेतली तर ती आहे वाटते, तर आहे वाटते, स्पष्ट आहे. या स्वप्नामध्ये एखादा खरा तुम्ही हातात घ्या, स्वप्न टिकलं हातात ती झाली हातात घ्या, तो आहे वाटतो, तो जड आहे वाटतो, त्याला कळत नाही वाटते. आणि तो आज आहे उद्या फुटणार आहे, भंगूर होणार आहे. स्वप्नात तुम्ही मोबाईल हातात घ्या, तो आहे वाटतो, त्या मोबाईलला कळत नाही वाटतंय, आहे आणि जड आहे म्हणजे कळत नाही. आणि ती मोबाईल आज आहे उद्या नसणार आहे, उद्या बिघाडणार आहे किंवा उद्या नष्ट होणार आहे, त्याचे कण तर उतळून जाणार आहे. तो झाडात टाकला तर जळून जाणार आहे, जर विस्तावात टाकला तर, पाण्यात टाकला तर तो नष्ट होणार आहे. असा म्हणजे तो नष्ट होणार आहे, त्याला कळत नाही असा आहे तो. आणि तो आहे आणि कसा आहे तर कळत नाही आणि नष्ट होतो असा आहे. म्हणजे आहेला दोन विशेषण लागले तिथं. आहे वस्तू आणि ती नष्ट होती, आहे वस्तू तिला कळत नाही. ध्यानात घ्या आता. अहो ह्या दोन पदांच ती नाही ठरती. आहे ध्यानात घ्या, असती हे आहे म्हणून दाखवते ती वस्तू. स्वप्नातल्या मोबाईल बद्दल चालली आहे तो, पण आहे त्याला कळत नाही, आहे आणि तो नष्ट होणार आहे. आता दोन पदांच त्या आहेची निवृत्ती होती. आहे आणि त्याला कळत नाही, आणि तो मला कळतो, आणि तो त्याला कळत नाही, त्याला मी कळत नाही. ध्यानात घ्या, स्वप्नातला मोबाईल हातात घ्या, तो आहे म्हणून त्याची प्रतीती आली. ध्यानात घ्या. आणि त्याला कळायला का तो
बरं त्याला दुसऱ्या वस्तू कळायल्या का? त्याला मी कळायलो का? नाही. आणि मग असा कसा आहे? म्हणजे जड आहे, म्हणजे त्याला कळत नाही असं आहे. बरं जाऊ द्या, नसेल कळत आहे. बरं मग आहे ना, तर नाही ना, आहे पुढं नाही होणार आहे, नष्ट होणार आहे. असं कसं आहे होती? आज आहे पुढं नाही होणार आहे. आणि आज आहे त्याचं त्याला कळत नाही, त्याला मी बी कळत नाही, फक्त मला ते कळत आहे. असं आहे ते. असं कसं आहे? असतं का? असणं कुठं असं असतं का? आज असणं उद्या नसणं होणार आहे, मग असणं कसं ते? असणं त्याचं असणं त्याला कळत नाही, असं कसं असणं ते? मग त्याला कुठं असणं आहे ती? त्याचं असणं जर त्याला कळत नाही, त्याला कुठं असणं? म्हणजे त्याला ती वस्तू कुठे आहे? त्या वस्तूला वस्तू कुठे येते? मग ती वस्तू कोणला? मला आहे. बरं मला आहे तर माझ्या ज्ञानाने आहे का त्याच्या? मग ज्ञान बी माझं, आहेपणा बी माझा, आणि त्याला उद्या नष्ट होणार आहे म्हणून दुःख बी मीच करायलो. त्याला त्याचं दुःख आहे ध्यानात घ्या का? त्याला त्याचा जडपणा माहित आहे का? त्याला त्याचा आहेपणा माहित आहे? म्हणजे त्या वस्तूला ती वस्तू नाहीच ना, स्वप्नातल्या वस्तूला. आणि तसाच जागृतीत आणा ना, जागृतीतल्या वस्तू तशाच आहेत. पण स्वप्नामध्ये त्या वस्तूचा अभाव आपल्या नंतर लक्षात येतो म्हणून स्वप्नाचा दृष्टांत द्याला. तसाच ह्या वस्तूचा अभाव सुद्धा सुसुप्तीमध्ये, स्वप्नामध्ये आपल्या लक्षात येतो, पण आपण घेत नाही. आपण परतून पाठीमागं पाहत नाहीत, आणि आपण ते आपण पाहत नाहीत. नाही तर ह्या वस्तूचा सुद्धा अभाव स्वप्नामध्ये होता, सुसुप्तीमध्ये आपण पाहिला की ह्या वस्तू नव्हत्या म्हणून. ह्या वस्तू नाही तर मी होतो, ह्या वस्तू वाचून मी होतो, आणि मी सच्चिदानंदच होतो. मला स्वप्नात सुद्धा मी सच्चिदानंद असाच अनुभव आहे माझा. सुसुप्तीमध्ये सुद्धा सच्चिदानंदच असाच अनुभव आहे माझा. आणि जागृतीमध्ये सच्चिदानंद, म्हणजे माझ्यात कुठे बिघाड झाली? माझ्या असण्यात बिघाड झाली नाही, माझ्या कळण्यात बिघाड झाली नाही, आणि माझ्या आनंदात बिघाड झाली नाही. ध्यानात घ्या. आणि मी तिथं नाही ठरलो नाही. पूर्ण जागृती गेली तरी मी आहेच आहे, आणि चिदानंद आहे. पूर्ण स्वप्न जरी नष्ट झालं तरी मी आहेच आहे, सच्चिदानंद आहे. आणि हे जे असं जड दुःख रूप यायचा व्याभिचार आहे. जागृतीतला असं जड दुःख रूप स्वप्नात नाही, स्वप्नातला असं जड दुःख रूप सुसुप्तीत नाही. ध्यानात घ्या. याचं व्याभिचारी येते, कुठं आहेत कुठं नाहीत. आणि मी नित्य सच्चिदानंदच आहे कुठे बी. ध्यानात घ्या. या देशातलं असं जड दुःख त्या देशात नाही, या काळातलं असं जड दुःख रूप त्या काळात नाही, या वस्तूतलं असं जड दुःख रूप तर त्या वस्तूत नाही, आणि या अवस्थेतलं असं जड दुःख रूपत्व त्या अवस्थेत नाही. म्हणजे देशांतर, कालांतर, वस्तुअंतरानं, अवस्थांतरानं व्याभिचारी. व्यतिरेक याचा, या अवस्थेतला त्या अवस्थेत, या काळातला त्या काळात, या वस्तूतला त्या वस्तूत, या देशातला त्या देशात. ध्यानात घ्या. आणि माझा अन्वय कुठं बी, कोण्या काळात, कोण्या देशात, कोण्या वस्तूत, कोण्या अवस्थेत. ध्यानात घ्यायची गोष्ट आहे. म्हणून ह्या नाही असं लाग, म्हणून हे भ्रम आहे. जागृतीला सोडून बी मी सच्चिदानंद आहे स्वप्नाला सोडून बी मी सच्चिदानंद आहे सुसुप्तीत. म्हणून आता स्वप्नाला सोडू नये मी, पण स्वप्न मला सोडून आहे का तिकडं? ध्यानात घ्या. आणि ते प्रतीला होतं तरी मला सोडून होतं का? स्वप्न मला सोडून होतं का? एखाद्या माणसाला सोडून एखादा कार्यक्रम असतो, लग्न समारंभ असतो, तसा आपल्याला सोडून स्वप्न आहे का तिकडं? हे आणि स्वप्नातली केवढी सृष्टी प्रतीती आली. चंद्र, सूर्य, तारे, समुद्र, पृथ्वी, राजा, प्रजा, काय नव्हतं तिथं आपल्याला दिसलं. आपल्याला सोडून पोलीस स्टेशन, आपल्याला सोडून दवाखाने, आपल्याला सोडून सारखा, आपल्याला सोडून डोंगर, पहाड, पर्वत, ओळखीची बिगओळखीची लोक किती होती. आपल्या वाचून त्यांचं काय अडकत असं वाटलं तिथं. जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय, असं वाटलं तिथं स्वप्नात. स्वप्नात वाटलं असं की सखे सोयरी डोळे पुसतील, पुन्हा आपुल्या कामी लागतील, उठतील बसतील हसून, खिदतील मी जाता त्यांचे काय जाय, असं वाटलं स्वप्नात. आपल्या वाचून काही राहत नाही त्याचं असं वाटलं स्वप्नात. पण आता जाग झाल्यावर आपल्या वाचून काही राहत नाही असं म्हणा बरं.
काय राहत नाही त्याचं, आपण इकडे आलो तरी त्याचं चांगलं चाललं असत, आपल्यापासून काय अडकणार आहे त्याचं? भ्रम कसा असतो? सत्यत्व बुद्धीच्या भ्रमानं असं वाटतंय, आणि ज्या वेळेला मिथ्यात्व बुद्धी होती त्यावेळेला आपल्याला सोडून नाहीच असं लक्षात येते. जसं स्वप्न आपल्याला सोडून नाही, तशी जागृती आपल्याला सोडून नाही, तशी सुसुप्ती अरे आपणच सत्य. तुका म्हणे तूच खरा, येर वाहू गा पसारा, जागृतीचा, स्वप्नाचा, सुसुप्तीचा, बंधाचा, मोक्षाचा, स्वर्गाचा, नरकाचा पसारा आहे तो नाहीच. नस्तिक्य, पण अस्तिक्य वाटायले, आणि अस्तिक्य आपले, म्हणून आपलं नास्तिक्य, आपलं अस्तिक्य आपल्याला अपरोक्ष असताना नाही वाटायले, आणि हे अपरोक्ष वाटायले. अपरोक्ष नाही, ध्यानात या, अपरोक्ष नाही, अपरोक्षतेचा भ्रम आहे. स्वप्नातली वस्तू अपरोक्ष झाली का? अपरोक्ष भ्रांती होती. सावली आता अपरोक्ष वस्तू आहे का? अपरोक्ष भ्रांती. रज्जू सर्प अपरोक्ष झालता का? त्याची अपरोक्षता वाटली, त्याचा साक्षात्कार वाटला. साक्षात्कार होता का? साक्षात्काराचा भ्रम होता. साक्षी भाष्य होतं, साक्षी भाष्य होतं, पण साक्षात्कार झाला वाटला रज्जू सर्पाचा. आणि आपण सत्य असल्यामुळं, आणि आपण त्या साक्षात्कार, त्या अनुभवाला बल दिल्यामुळे तो खरा वाटतो. खोटाचा अनुभव खरा वाटतो, कारण आपण खरे असतो. स्वप्न सर्व खोटं होतं, पण ते खोटच खरं वाटलं, कारण आपण खरे असतो. रंग आपण भरला, रंग आपला आहे, तो आपला रंग त्याच्यात काढलेला, आपण आपला असणेपणाचा रंग त्याच्यात काढला, म्हणून ते आहे वाटलं स्वप्न. जसं पाणी लाल वाटतंय लाल रंगाला, अरे रंग लाल असतो, तू तिथे गेल्यामुळे लाल, नाही तर पाणी लाल नाही, पाणी तेरा रंग कायचा. तसं स्वप्न आहे वाटलं, अरे तू आहे होता म्हणून. स्वप्न कळालं वाटलं, अरे तू जाणणारा असल्यामुळं. स्वप्नात सुख वाटलं, अरे तू आनंद रूप असल्यामुळं. तुझंच होत ते, तुझंच तुला, पण तुला नाही कळालं म्हणून त्याच वाटलं. म्हणून स्वप्न आहे, स्वप्न कळालं, स्वप्नात आनंद झाला. हा स्वप्नातल्या वस्तू नाही, स्वप्नाचा देश नाही, स्वप्नाचा काळ नाही, स्वप्नातल्या वस्तू नाही, स्वप्न आवाजात नाही, स्वप्न वेगळं नाहीच. म्हणून ही अशी आतत व्यावृत्ती, परत अपरोक्ष झालेल्या भ्रमाची निराश करण्यासाठी सचितानंद या पदाची योजना करून आपल्याला अपरोक्षता व्हावा, आणि ही जे अपरोक्ष भ्रम वाटायला लागला तो जावा, यासाठी हे पुढचे दृष्टांत दिले. भीमसेन कापूर उजाळ म्हणजे पांढरा शुभ्र असतो, धरती म्हणजे सुगंधित असतो, आणि मार्दव म्हणजे मृदू असतो. पण कापूर उजाळ आहे म्हणजे मलिन नाही, त्याचे ठिकाणी सुगंध आहे म्हणजे दुर्गंध नाही, त्याच्या ठिकाणी मृदूपणा आहे म्हणजे काठिण्य नाही. हे सांगण्याकरता 3 पद आहेत. म्हणून 3 ज्या गोष्टीचा उच्चार केला, कमीत कमी 3. तसं तर अद्वैत आहे, अद्वैताला 1 म्हणावं लागतंय. 1 कळत नाही म्हणून 2 म्हणावं लागतंय, आणि 2 म्हणून बी लक्षात द्यायचे त्याला 3 सांगावं लागते. ते सच्चिदानंद आहे. कमीत कमी 3, कारण की 3 वर व्यवहार भागवतो. त्रिपुटीत व्यवहार होत असतो जगातला बी. जगात बी कमीत कमी 3 असले की व्यवहार चालू होतो. 2त बी व्यवहार चालू होतो, पण तो व्यवहार दुसऱ्याला कळत नाही. 3 व्यवहार झाला की मग सर्वाला कळतो. तसा एकटा नवरदेव आहे, तो व्यवहार नाही. पत्नी आली की संसार चालू झाला, आणि लेकरू झाले की दुसऱ्याला बी कळाला. ध्यानात घ्या. 3रं झाले की तो स्वतःसाठी झाला आणि दुसऱ्यासाठी झाला. त्याप्रमाणे एक परमात्मा आहे, अव्यवहारी. प्रकृती झाली की व्यवहार संसार चालू झाला, आणि जगाची प्रतीती आली की मग सर्वाला कळाला, मग उभय प्रतीती आली सर्वाला. ध्यानात घ्या. म्हणजे परमात्म्या स्वप्रतीती पण नाही प्रकृती असल्याशिवाय, माया असल्याशिवाय. माया असले की एकोहम झालं, एकोहम झालं. माया नव्हती तर एकोहम हा बी नव्हतं, मी आहे हे बी नव्हतं, नुसतं आहे होतं, पण आहेपणाचा व्यवहार नव्हता. माया आली की आहेपणाचा व्यवहार झाला, एकोहम. आणि मग भविष्य असणे, मग पुढे पुन्हा मग तर सर्वाच्याच प्रतीची व्यवहार झाला. ध्यानात घ्या. म्हणून 3 असले की व्यवहार चालू होतो.
तिनात व्यवहार आहे, तिनात संस्था आहे. म्हणून अशा या 3 पानाचा व्यवहार करण्यासाठी आणि 3 पानानं पारमार्थातला व्यवहार म्हणजे अपरोक्ष होण्याचा व्यवहार करण्यासाठी, परमार्थिक बर का, म्हणजे शिष्याचा भ्रम घालण्याचा व्यवहार होण्यासाठी त्या 3 पदाची योजना श्रुती मातेनं किंवा सद्गुरूंना महात्म्याने केलेली आहे. म्हणून 3 पदे आहेत. असे असून देखील 6वे म्हणजे मूर्तिमंत हे 3 गुण कापराच्या ठिकाणी दृष्टीस पडतात. म्हणजे हे घालण्यासाठी हे 3 प्रकारचे लक्षण कापराच्या ठिकाणी प्रत्यतिशत. आता पहा 3 नाहीत, फक्त 3. आता पहा कापूर 1 आहे का 3? कापूर 1 आणला आपण दुकानातून का 3 आणला? 1 आणला. पण कापराचा 1 कण घेतला तर 1 आहे का 3 आहे? 1 आहे. मग 3 काय? पांढरेपणा, सुगंध आणि मऊपणा 3 आहेत. अरे कापूर 1च आहे, तुम्ही 3 इंद्रियानं पाहिला. ध्यानात घ्या. कापूर 5 बी होईन, 3 नाही. करायचा का 5 कापूर? पहा, कापूर सुगंधित आहे, कापूर चवीनं जरा खरट गुळचट खरट आहे, चमचम करणारा जिबीला. कापूर पांढरा आहे, कापूर सुगंधित आहे, कापूर मऊ आहे. आणि कापराच्या वडीवर दुसऱ्या कापराची वडी टाकली तर कापूर थोडा वाजवतो, आवाज येतो त्याचा. झाला 5 कापूर. कापूर 6 करायचा का? ह्या अशा 5 प्रकारचा कापूर आता पाहिला मी, आणि माग बी असाच कापूर पाहिला होता, मला आठवतोय. झाला 6 कापूर. मनस्य षष्ठेंद्रियानी आठवणीतला कापूर आणि प्रत्यक्षातला 5 प्रकारनं दिसणारा कापूर 6 कापूर. पण आम्ही स्वप्नात बी कापूर असा पाहिला होता, तो प्रत्यक्ष झालता असाच मला. आणि सुसुप्तीत कापूर नव्हता. सुसुप्तीत कापराचं नसणं, स्वप्नात बी कापराचं आठवणं, जागृतीत बी माग कापूर पाहिला होता कालांतरानं, आता कापूर पाहलो आणि पुढे हा कापूर. किती कापूर झाली पहा. पण सुसुप्तीत जसा कापूर नाही तसा चेव आल्यावर स्वप्नात बी कापूर नव्हता. विस्मृती झाल्यामुळे आता ती मेमरी मागायला कापराची, विस्मृती झाल्यावर आठवणीतला कापूर बी गेला, कापूर गेला. ध्यानात घ्या. डोळे आंधळे झाल्यावर पांढरपणा कापराचा गेला. उष्ण जोड झाल्यावर चव कापराची गेली. सर्दी आल्यावर सुगंध कापराचा नाही. हातपायी बोंद पायड्यावर कापूर मऊ किंवा कणखर नाही. आणि कानबैरे झाल्यावर कापूर आवाज स्वरूप नाही. मग नाही का कापूर आहे म्हणजे आपल्याला कळाला, पण तिकडं आहे तिकडं आहे कस काय म्हणला होता तो इंद्रियाना अनुभव आलता म्हणून आहे म्हणला होता का तिकडं होता? इंद्रियाना अनुभव याच्या आधी कापूर होता तिकडं. मग आता तुला मग आता तुम्हाला स्वप्नातला हत्ती दिसाना का नाही? तुमचं दिसणं बंद झालं का हत्ती तिकडे जिरून गेला? तुमचं दिसणं बंद झालं, हत्ती तिकडे तसाच आहे का? स्वप्नातला हत्ती आहे का तिकडं? तुम्हाला कळा ना तिकडं असं. मग तसा तुम्हाला कापूर दिसाना आता, ही तुमचे अवयव गेल्यामुळे कापूर नाही का जगात? नाही. प्रतीतीमुळेच असती आहे म्हणावं लागतंय, आणि प्रतीती नाही तर नाहीच. ध्यानात घ्या. आपल्या अनुभवावर जागायचा असून अनुभव कासावीस होती जीव. आपल्या अनुभवावर जागा होत नाही तर अनुभवावर जागा होण्यासाठीच गुरुकडे जाते. आपण आपल्या अनुभवावर जागे नाहीत. गुरुविना अनुभव कैसा कळी. गुरु वाचून अनुभवावर जागच होत नाही कोणी. म्हणून आपल्या अनुभवावर या. स्वानुभवाची सिद्धी व्हाव द्या. स्वानुभवाची सिद्धी झाल्यावर जे पर आहे ते नाहीच असं लक्षात येते. पर नाहीच, परच आहे फक्त. हे दुसरं पर नाही, असंच जड पर नाहीच. पर म्हणजे दुसरं नाहीच, एकच आहे ते मीच आहे असं लक्षात येतं. म्हणून पहा, आता 3 आहेत पण तू एकच आहे.
तुम्ही 3 इंद्रियांना अनुभव घेतला, काही डोळ्यानं अनुभव घेतला, काही नाकानं अनुभव घेतला आणि काही त्वचेनं. मग त्वचेनं कापूस सुगंधित नसतो, कापूर सुगंधित नसतो. त्वचेनं कापूर पांढरा नसतो. ध्यानात घ्या. आणि डोळ्यानं कापूर सुगंधित नसतो. डोळ्याचा कापूर मऊ नसतो. कारण मऊपणा सुगंधितपणा खातच नाही त्याच्याकडे. तो कापूर डोळ्यानं पाहणाराला पांढरा आहे. आंधळ्या माणसानं जर चापून पाहिलं तर त्याला मऊ आहे. ध्यानात घ्या. आणि नाकसर जो माणूस आहे, चतुर नाकानं सुगंध घेण्यामध्ये, जसा कानसर म्हणतो, डोलसर म्हणतो, तसा नाकसर म्हणलो मी. नाकसर जो माणूस आहे त्याला कापूर सुगंधित आहे. त्याला आहे. ज्याचं नाक खूप दिवसाची सर्दी झालेली, त्याला सुगंधित नाही कापूर. म्हणजे तुम्ही इंद्रियाचा बदल केला. वेगवेगळ्या इंद्रियानं, भिन्न भिन्न इंद्रियानं पाहिल्यामुळं भिन्न भिन्न कापूर वाटायला. इंद्रिय भिन्न भिन्न आहेत का कापूर भिन्न भिन्न आहेत? इंद्रिय भिन्न भिन्न आहेत, कापूर वस्तू एकच आहे. एकच वस्तू 3 इंद्रियानं 3 वाटते. आणि ती जर एका वृत्तीनं पाहिली, कोण्या इंद्रियानं असो, वृत्ती एकच आहे, वृत्तीला एकच आहे कापूर. ध्यानात घ्या, ही गोष्ट अत्यंत महत्वाची. वृत्तीनं कापूर एक आहे, इंद्रियानं 3 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. आणि वृत्तीने एकच आहे. कारण वृत्ती पण इंद्रिय वृत्ती घेतली तर मग 5 आहे कापूर. आणि केवळ वृत्तीनं पाहिलं तर 1 आहे. आता केवळ वृत्तीनं पाहिल्यावर वृत्ती ज्ञानानं 1 आहे. ध्यानात घ्या. आणि अहम ब्रह्मस्मी ह्या ज्ञान झालं तर मग कापूरच नाही. ध्यानात घ्या. अद्वैत बोधाचं ज्ञान झालं तर कापूर नाही. आभासातून पाहिलं तर कापूर 1 आहे. आभासच वृत्ती इंद्रिया वाट गेली तर कापूर 5 आहे. आभासित वृत्ती 5 इंद्रिया वाट गेली तर कापूर 5 आहे. केवळ वृत्तीनं पाहिला तर कापूर 1 आहे आभासाला. आणि साक्षी द्रष्ट्यानं प्रकाशन केलं तर कापूर नाही, कापूर भास आहे. आणि कुटस्थ दृष्टीनं पाहिलं तर कापूरच नाही, ब्रह्मदृष्टीनं पाहिलं तर कापूरच नाही. आजात कापराचा आजात, कापराचा विवर्त. ध्यानात घ्या. कापराचा परिणाम कशात तरी कापूर झालेला आहे. कापराचा आरंभ पाहता का कापराचा परिणाम पाहता? परिणामी वस्तू आहे कापूर. प्रारंभिक वस्तू आहे कापूर का परिणामी, का विवर्तय, का जात आहे? आपल्या स्टेपवर, आपल्या भूमिकेवर आपण कुठून पाहतो, आपण काय काय घेऊन पाहतो. इंद्रिय घेऊन पाहिले तर 5 आहे कापूर. केवळ वृत्तीनं पाहिलं तर 1 आहे कापूर. कापूर 1 आणि मी 1. आपल्या कुटस्थ साक्षी स्वरूपावर पाहिलं तर मी सतैन कापराचा भास आहे. आणि आपल्या ब्रह्मस्वरूपाकडे जर लक्ष दिलं तर असंग व्यापक मीच कापूर वगैरे काहीच नाही, अशा प्रकारचं आपल्याला लक्षात येऊ शकतं. म्हणून असं जर आपण लक्षात घेतलं तर निश्चितच आपल्याला कापूर नाही, जगत नाही, कापूर एक उपलक्षण घेतलं आपण, जगत नाही आणि मीच आहे. आणि असं जर लक्षात आलं तर मीला मी म्हणायची गरज नाही. ना अशा ठिकाणी सचितानंद पदाची देखील सचितानंद म्हणणे गेली दुरी हो. पहा, परापश्यंती मध्यमा वैखरी, चारी वेद निमाले वाचाचारी, बोल बोलाची झाली बोहरी, आणि सचित आनंद म्हणणे गेले दुरी हो.
पण ते म्हणून दूरी जायला पाहिजे, कळून दूरी जायला पाहिजे, अपरोक्ष होऊन दूरी जायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारानं त्या कापराच्या दृष्टांतामध्ये माऊलीनं अनेक प्रकारची ही व्यावृत्ती करून, असंच जड दुःखाची व्यावृत्ती करून सचितानंद पद सुद्धा ठीक आहे. विषय नंतर ठीक. फोन यायला लागेल ना. हो ठीक आहे. गजर हो. करा सर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज